प्रियांनो, योसेफाला मिस्र देशामध्ये घेऊन जाण्यात येत होतं. कारण काय होतं? त्याच्या भावांनी त्याला विकून टाकलेलं होतं. भावांनी त्याच्यासोबत वाईट केलं हे खरं आहे, परंतु योसेफाने कधीही त्यांचा द्वेष केला नाही. कधी त्यांना दोष दिला नाही व त्यांच्या विषयी विचार करून त्याने कधीही राग केला नाही, की एक ना एक दिवस मला संधी मिळेल तेव्हा मी त्यांना पाहून घेतो. असा त्याने द्वेष भरला नाही. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुम्ही शांतीने जीवन जगण्याची आशा करताय का? आपल्या आयुष्याचे जे 4 दिवस आहेत, आनंदाने जीवन जगू इच्छित आहात का? हो असं बोलणारे हात दाखवा. तर तुम्हाला एक सूत्र सांगतो, कृपया ऐका. जेव्हा मी माझ्या जीवनामध्ये वचनाची सेवा कार्य करत आहे, तेव्हा मी जर चिंतेने, दुःखाने, रडका चेहरा घेऊन व्याकुळ झालेलो असं तोंड पाडून कधी वचन देताना मला पाहिलं? मी नेहमी आनंदी आणि संतुष्ट होऊन वचन सांगत असतो. ऑफकोर्स रडण्याच्या वेळेत मी रडत असतो, हसण्याच्या वेळेत हसतो, हे तुम्हाला ठाऊक आहे. जेव्हा रडवायचं असतं तेव्हा मी रडवतो, जेव्हा हसवायचं असतं तेव्हा मी हसवत असतो. जेव्हा दृढ करायचं असतं तेव्हा मी दृढ करतो, शांती द्यायची असते तेव्हा शांती देतो. कारण देवाच्या वचनात जे सामर्थ्य आहे ते हेच आहे. माझ्या जीवनामध्ये देवाने मला जो पाठ शिकवला आहे तो मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही आनंदाने जीवन जगू इच्छित आहात का? शांतीने आपलं आयुष्य घालवण्याची आशा आहे का? तर मग तुमच्या मनाला दुःख देणारा एखादा कोणी व्यक्ती असेल किंवा तुमच्या हृदयाला दुःखी करणारी अशी एखादी परिस्थिती असेल किंवा एखादा अनुभव किंवा एक्सपिरियन्स असेल, यांचा कोणताही विचार मनात आला तर लगेच तुम्ही तो डिलीट करून टाका. काय करत चला? तो विचार डिलीट करा. माझ्या आयुष्यामध्ये कितीतरी कडवट असे अनुभव आहेत. बऱ्याचशा लोकांनी मला विश्वास दाखवून माझी फसवणूक केली आहे. जेव्हा अशा प्रकारे त्यांनी मला फसवलं, विश्वास देऊन मला दगा दिला आणि एवढंच नाही, माझ्याकडूनच मदत घेतल्यानंतर माझ्याविषयीच बाहेर जाऊन ज्यांनी माझं वाईट केलं, मला फसवलं व माझी बरीचशी निंदा केली, माझ्या वाईटाचा बऱ्याच लोकांनी विचार केला, असे कितीतरी लोक माझ्या आयुष्यात आले. त्यांच्याविषयी जेव्हाही मी विचार करतो, प्रत्येक वेळी माझं मन अतिशय वेदनेने भरतं. ते दुःखी होऊन जात असतं. या लोकांनी माझ्याशी असं का केलं? का माझ्यासोबत असं वाईट केलं? यामुळे मी खूप दुःखी व्हायचो. तेव्हा एक दिवस देव माझ्याशी बोलला. तो काय म्हणाला माहीत आहे? माझ्या मुला, ज्या लोकांनी तुझी हानी केली आहे, तुला दोष लावलेला आहे, तुझा वैर बाळगलेला आहे, त्यांच्याविषयी तू विचार करण्यामध्ये 1 मिनिट देखील तू वेस्ट घालवू नकोस. का माहितीये? तू त्यांच्याबद्दल विचार करत बसावं यासाठी ते तितक्या योग्यतेचे नाहीयेत. डोंट वेस्ट a minute thinking about somebody who doesn't like you. जे लोक तुम्हाला पसंत करत नाहीत, जे लोक तुम्हाला दुःख देऊ इच्छित आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही कधीही विचार करू नका. अशा प्रकारे त्यांचा विचार मनात आल्यावर एक प्रकारचं दुःख व वेदना व्हायच्या आणि अनेकदा त्यांच्याप्रती एक प्रकारचा राग किंवा संताप सहज येतो. देव माझ्याशी तेव्हा काय बोलला माहितीये? ज्यांनी तुला दोष दिला त्यांच्याबद्दल, ज्यांनी तुझी हानी केली त्यांच्याविषयी, ज्यांनी तुझे वाईट केले त्या लोकांबद्दल 1 मिनिट देखील त्यांच्याबद्दल विचार करत वाया घालवू नको. त्यांचा विचार देखील तू मनामध्ये येऊ देऊ नकोस. मग आता अशा लोकांचा विचारच जर मनामध्ये आला नाही तर त्यांच्याबद्दल विचार करून रडण्याची गरज भासेल का? दुःख करण्याची वेळ येईल का? माझ्या आयुष्यामध्ये जो परमेश्वराने मला शिकवला तो बहुमूल्य पाठांपैकी एक पाठ हा तोच आहे. असा कधीही एखादा विचार मनात आला तर मी माझं मन लगेच दुसरीकडे लावत असतो किंवा आणखी एक दुसरं काम मी करतो, ते म्हणजे मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. काय तुम्ही प्रार्थना करता? हो, करतो. या कल्वरी टेम्पलची सुरुवात करण्या अगोदर माझ्या सोबत बरेचसे तरुण सेवेमध्ये असायचे. आम्ही सर्व मिळून सेवा करत होतो. एक टीम बनून आम्ही काम करत होतो. त्या टीमला आम्ही एक नाव दिलं, कल्वरी यूथ मिशन हे नाव दिलं. जेव्हा एकत्र काम करत असताना माझ्यापेक्षा वयाने मोठा असणारा एक व्यक्ती तो माझ्याकडे येऊन मला म्हणाला, पास्टर, मी तुमच्यासोबत काम करू इच्छित आहे, पण तुम्ही तर माझ्यापेक्षा मोठे आहात. तुम्ही जर वेगळी सेवा केली तर खूप चांगलं राहील. नाही नाही, देव मला सांगत आहे की मी तुमच्यासोबतच काम करावं. मी म्हटलं ठीक आहे, आपण मिळून देवाची सेवा करू. काही महिने चांगल्या प्रकारे माझ्यासोबत मिळून त्यांनी सेवा केली. रविवारी माझ्यासोबतच मिळून सेवेत सहभाग द्यायचे, प्रवास करायचे आणि सेवेकार्यामध्ये चांगला भाग घेत असायचे, सेवेत उपयोगी बनायचे. पण अचानक एक दिवस ते गायब झाले, कुठे गेले काही समजलं नाही. ती व्यक्ती मला दिसली नाही आणि माझ्यासोबत जे सेवेत सहभागी होते त्यातील काही तरुणही दिसले नाहीत. मी म्हटलं, काय झालं? हे सेवक दिसून येत नाहीये ज्यांचं माझ्याकडून तारण झालं आहे.
ते कोठे दिसत नाही ज्यांना मी तारणात आणलेलं होतं. ते कुठेच दिसत नाही. काय झालं असेल? त्यानंतर मला समजलं, माझ्याबरोबर जो छोटासा गट होता, तो गट त्याने तोडून टाकला होता. तो त्याने फोडून टाकला. ती जी छोटीशी आणि अतिशय अद्भुत अशी तरुणांची मिनिस्ट्री होती, ती त्याने तोडून टाकली. तो अर्धे लोक घेऊन गेला. अचानक एखाद्या मनुष्याचा एक हात तोडल्यावर त्याला जसं वाटेल तशा अनुभवातून मी गेलो. मला ते सहन झालंच नाही. सेवेत यायचं म्हटलं तर मी त्याला घेतलं. तुमच्यासोबत सेवा करायची असं म्हटल्यावर मी माझ्यासोबत ठेवलं. मग माझ्यासोबत जे लोक होते त्यांच्याशी जरा चांगला राहून, प्रेमाने त्यांच्याशी राहून त्याने त्यांना हळूच आपल्या बाजूने ओढून घेतलं आणि जो ग्रुप होता त्याचे त्याने 2 तुकडे केले. तेव्हा मी फार दुःखी होऊन वेदनेने भरून गेलो. मी अतिशय त्रस्त होऊ लागलो. तेव्हा मी अतिशय तळमळू लागलो. डोळे बंद केले तरी याच गोष्टीची आठवण व्हायची. डोळे उघडले तरी त्या माणसाचीच आठवण होत होती. सकाळी उठलं तरी त्याच व्यक्तीची आठवण येत असायची. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. जेव्हा मी ब्रश करायचो मिररमध्ये मला त्याच व्यक्तीचा चेहरा दिसायचा. ज्या रूममध्ये मी जात होतो त्या रूममध्ये मला तो व्यक्ती दिसायचा. प्रियानो, तुम्हाला माहिती आहे, जे आमचा द्वेष करतात, आम्हाला सतावतात, आम्हाला घाय देतात, ते लोक कसे असतात माहिती आहे? ते छान प्रकारे झोपतात, आमची झोप उडवतात. ते मस्तपैकी जेवण करतात आणि आम्हाला काय उपाशी राहण्यास मजबूर करतात. आपली तहानभूक निघून जाते. आमची शांती हिरावून घेतात, झोप उडवून टाकतात. आम्हाला ते सतावून सोडतात आणि ते मस्तपैकी शांतीने राहून घोरत घोरत झोपलेले असतात. प्रियांनो, अशा वेळेस जेव्हा मला ते सहन झालं नाही, मी देवाला म्हटलं, देवा, मी खूप दुःखी आहे. तो जसा माझ्याशी वागला त्याने मला ते सहन होत नाहीये. सारखं सारखं याचीच आठवण होत आहे. देवा, सांग मी काय करू? मी काय करू? बोल. तेव्हा देव माझ्याशी बोलला, तू क्षमा कर. माझ्याशी नाही होणार देवा, क्षमा कर. देवा, खूप अवघड आहे, तू क्षमा कर. क्षमा करणं अवघड होतं तरी देखील ठीक आहे देवा, मी त्याला क्षमा करतो. मी क्षमा करत आहे. त्याला क्षमा केली. मी क्षमा तर केली होती, परंतु तो व्यक्ती मात्र माझ्यातून दूर जात नव्हता. त्याचे विचार माझ्या मनामध्ये सारखे येत होते. ते दुःख दूर होत नव्हतं. देवा, मी क्षमा तर केली आहे, परंतु मला विसरता येत नाहीये देवा. प्रियांनो, ही आपली ही समस्या आहे. हो किंवा नाही? अनेकदा तुम्ही काही लोकांना विसरून जाता, परंतु त्यांनी जे केलं आहे ते तुम्ही विसरत नाहीत. ज्यांनी जखम दिली त्यांना तर आपण विसरून जातो, परंतु ती जखम मात्र आपण विसरत नाही. ज्यांनी निंदा केली त्यांना तर आपण क्षमा करतो, परंतु केलेली निंदा आपण विसरत नाही. ज्यांनी आपल्यासोबत वाईट केलं त्यांना तर आपण क्षमा करतो, पण त्यांनी केलेलं वाईट आपण विसरू शकत नाही. हीच गोष्ट आहे जी आपल्याला निराश करून सोडते. हीच गोष्ट आहे जी आपल्याला हताश करून, आपल्याला पिळून टाकून सोडून देते. मी क्षमा केली आहे देवा, परंतु ते विसरू शकत नाहीये देवा. असे आज आपल्यात कोणी आहेत का? पास्टर, मला अतिशय घायल करण्यात आलं. माझी मोठी फसवणूक झाली आहे पास्टर. माझ्यासोबत वाईट करण्यात आलेलं आहे. अनेकदा देवाने मला सांगितलं क्षमा कर. मी क्षमाही केली, परंतु मी विसरू शकत नाही पास्टर. प्रियांनो, माझ्या आयुष्यात देखील असंच घडलं. योसेफाच्या आयुष्यात देखील असंच घडलं. आपल्या जीवनात देखील हे घडत आहे. कोणतंही कारण नसताना, आपली काही चूक नसते तरीही आपल्याशी वैर धरणारे, आपला द्वेष करणारे, आपल्याला शत्रू मानणारे असतात. आपल्यासोबत वाईट करणारे, आमची हानी करायची आहे अशा प्रकारे विचार करणारे लोक असतात. योसेफाला विकून टाकलं, परंतु योसेफ शांतीने जीवन जगू शकला. कारण ठाऊक आहे, त्याने ज्यांनी त्याला विकून टाकलं त्यांना क्षमा केली होती. व तसंच दुसरं, त्याला विकणाऱ्यांनी त्याचं जे वाईट केलं होतं तेही तो विसरून गेला. आज आपणही हेच केलं पाहिजे. नाही, मी विसरू शकत नाही. क्षमा केली आहे, परंतु विसरू शकत नाहीये. यस, मनुष्याचा स्वभाव आणि त्याचं व्यक्तिमत्व कसं असतं माहीत आहे. कोणी आमचं वाईट केलं, कोणी आमचं नुकसान केलं, आणि देवाचं वचन जेव्हा आपण ऐकतो की तुम्ही क्षमा केली पाहिजे, तेव्हा आपण क्षमा करतो. क्षमा तर करतो, पण विसरू शकत नाही. परंतु देव कसा आहे माहीत आहे. मी, तुम्ही आणि आपण सर्वांनी जे पापी कृत्य केले आहेत त्याविषयी जर आपण देवाकडे जाऊन क्षमा मागितली तर तो क्षमा करतो, आणि केवळ क्षमाच करत नाही. तुम्हाला व मला ज्याने क्षमा दिली तो परमेश्वर आपण केलेल्या प्रत्येक पापांबद्दल तो विसरून जात असतो. मी पुन्हा तुमच्या पापांचं स्मरण कधीही करणार नाही अशी
देवाने प्रतिज्ञा दिलेली आहे. परमेश्वर केवळ क्षमाच करत नाही तर तो विसरूनही जातो. आपले अपराध तो विसरतो. देव आपल्याला केवळ क्षमाच करत नाही तर आपण केलेले सर्व पापी कृत्यही तो विसरून जात असतो. प्रियानो, देवाची देखील हीच इच्छा आहे की क्षमा करावी. दुसरं आहे विसरून जावं. क्षमा करावी व विसरून जावं. क्षमा करणं जेव्हा अवघड चाललं होतं तेव्हा देव माझ्याशी बोलला, तू क्षमा केलीस का? हो केली. विसरला आहेस का? नाही देवा, मी विसरू शकत नाहीये देवा. तर मग तू एक काम कर. मी काय करू देवा? तू प्रत्येक महिन्याला त्या सेवकाला एक विशेष अर्पण पाठव. कोणत्या सेवकाला? कोणत्या सेवकाला? ज्याने माझं हृदय तोडलं आहे त्या सेवकाला? ज्याने माझं हृदय घायाळ केलं? हो, त्याच सेवकाला पाठव. तू प्रत्येक महिन्याला त्याला एक अर्पण पाठवून दे. देवा, तू हे काय बोलत आहेस? हाच याचा उपाय आहे. तू कधीपर्यंत दुःखी बनून जगणार आहेस? कधीपर्यंत हृदयामध्ये वेदना ठेवून जगणार? तू त्यांना क्षमा कर व झालं ते विसरून जा. तू विसरला आहेस याचं चिन्ह म्हणून प्रत्येक महिन्याला एक अर्पण तू पाठव. मी एक गोष्ट सांगू का? बऱ्याच काळापासून मी प्रत्येक महिन्याला एक अर्पण पाठवत आहे. 1 वर्षापासून नाही, 5 वर्षापासून नाही, 10 वर्षांपासून नाही, 15 वर्षापासूनही नाही, जवळपास 20 वर्षांपासून प्रत्येक महिन्याला त्या सेवकाला मी अर्पण पाठवत आहे. पण विचित्र गोष्ट काय तुम्हाला माहिती आहे? प्रत्येक महिन्याला मी पाठवलेल्या मनी ऑर्डरवरती रिसिव्ड अशी सही करतो, परंतु एकदाही येऊन तो मला भेटलेला नाही. तो सेवक एकदा देखील साधं माझ्याशी फोनवर देखील कधीही बोलला नाही. 20 वर्ष होऊन गेले. तो अर्पण घेत आहे, परंतु उपकारशील बनणं किंवा आभारी असणारं मन त्याने एकदा देखील दाखवून दिलं नाही. त्यांची जी सेवा आहे, त्यांची जी मंडळी होती ती 50 लोकांची, ती तशीच राहून गेली. आणि ज्या सेवकाने क्षमा केली तो पहा अशा प्रकारे उभा राहिला. क्षमा करण्यामध्ये मोठे आशीर्वाद आहेत. क्षमा करून विसरून जाण्यामध्ये महान अशी बरकत आहे. प्रियांनो, ज्या लोकांनी तुम्हाला दुःख दिलं आहे, तुम्हाला सतावलेलं आहे, तुमची निंदा केलेली आहे किंवा ज्यांनी तुम्हाला निराश केलं आहे, त्यांना तुम्ही विसरून जा. त्यांच्याकरिता तुम्ही 1 मिनिट देखील, 1% देखील आपल्या मनात विचार करू नका. ते तुमच्या मनात येणं पुरेसं आहे. लगेच तुमचं मन वेदनेने भरून जाईल. यामुळे सांगत आहे, त्यांना आपल्या मनात येऊ देऊ नका. प्रियानो, देवाने जवळपास 20 वर्षांपूर्वी हा पाठ मला शिकवला आहे. मुला, इतरांविषयी विचार करण्यात तू तुझा वेळ वाया घालवू नकोस. जे तुझा तिरस्कार करतात, ज्यांनी तुला दुःख दिलं त्यांच्याबद्दल विचार करून, तू त्यांच्याबद्दलच विचार करून, ज्यांनी तुला सतावलं, रडवलं, ज्यांनी दुःख दिलं, तुझा 1 मिनिट देखील वेस्ट करू नको. कारण माहित आहे, हे चांगलं नाहीये. आपला वेळ त्यांच्या विचारांमध्ये व्यर्थ घालवणं एवढ्या महत्वाचे व्यक्ती ते नाहीत. महत्व नसलेल्या लोकांसाठी आपला बहुमूल्य वेळ, तुझी असणारी बहुमूल्य एनर्जी, तुझं बहुमूल्य जीवन तू का व्यर्थ करत आहेस? माझ्या मुला, तू करू नकोस. आपला वेळ वाया घालवू नकोस. तू क्षमा कर, विसरून जा आणि पुढे चल. तू क्षमा कर, ते विसरून जा आणि पुढे चालत राहा. हाच परमेश्वराने मला दिलेला अद्भुत असा पाठ आहे. योसेफाच्या भावांनी त्याचा द्वेष केला, वैर बाळगून त्यांनी त्याला वेगळं केलं, त्याला सर्वांपासून दूर लोटलं, त्याला अनाथ करून सोडलं, त्याला त्यांनी वाळीमध्ये टाकलं. परंतु योसेफाने कधी कोणाचा द्वेष केला नाही, त्यांना दोष दिला नाही, तो त्यांच्याबद्दलच विचार करत बसून राहिला नाही. याचं कारण माहीत आहे, कारण परमेश्वर योसेफाबरोबर होता. यामुळे त्यानंतर पुढे काय झालं? त्यांनी योसेफाचा तो प्रवास कष्टांनी भरून टाकला. योसेफाचं सर्व जीवन ओझ्यांनी भरून गेलं, परंतु ते सर्व ओझं योसेफाने देवावर टाकून दिलं. आज आमच्यामध्ये कोणी आहेत का? पास्टर साहेब, माझ्या मित्रांनी माझं जे जीवन आहे ते ओझ्यांनी भरून टाकलेलं आहे. माझ्या नातलगांनी माझं जे जीवन आहे ते बर्बाद करून सोडलेलं आहे. माझा जो पार्टनर आहे, माझा जो व्यवसायातील पार्टनर आहे, त्याने माझा सर्व व्यापार पूर्णपणे बर्बाद करून सोडला आहे.
आणि आज मी पूर्णपणे एकटा असा पडून गेलेलो आहे. जर अशा परिस्थितीमधून तुम्ही आज चाललेले असाल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगण्याची आशा करत आहे. कोणती ठाऊक आहे? माझ्या देवाने एक वचन दिलेलं आहे की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. हे वचन दिलेलं आहे. पहा योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14 18व्या वचनात आपण पाहतो, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. पुढे काय म्हटलं आहे? मी तुम्हाकडे येईन. किती अद्भुत परमेश्वर आहे. तो म्हणत आहे मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. माझा परमेश्वर काल आणि आज आणि युगानुयुग एकसारखा आहे. त्या देवाचं वचन सत्य आहे. तो त्याचं वचन पूर्ण करणारा आहे. तो काही मनुष्य नाही की त्याने वचनापासून मागे फिरावं. मग काय घडलं? परमेश्वराने योसेफाला अनाथ सोडलं नाही. जे स्वप्न सांगितल्यामुळेच योसेफाचं जीवन अशा कष्टांमध्ये येऊन पडलं. काय घडलं होतं तुम्हाला ठाऊक आहे ना? एक स्वप्न त्याने पाहिलं. त्याने ते दर्शन पाहिलं. तेव्हा त्याला पडलेलं ते स्वप्न, त्याचं दर्शन त्याने भावांना सांगितलं. भावांनो ऐका, मला एक स्वप्न पडलं आहे. कोणतं स्वप्न पडलं? सूर्य, चंद्र व सर्व नक्षत्रगण त्या सर्वांनी येऊन मला नमन केलं. त्यांनी मला दंडवत घातलं. हे स्वप्न मला पडलं आहे. काय? आई आणि वडील आणि आम्ही सर्वांनी येऊन तुझ्या समोर येऊन आम्ही नमन करावं असं तुला वाटतं का? किती गर्व आहे तुझ्यात? नाही नाही, असं नाही. तुम्ही सर्वांनी येऊन मला नमन करावं असं मी बोललो नाही ना. मग तुझं काय म्हणणं आहे? तू कोणता मोठा वीर आहे का? पुढारी आहेस का? आम्ही सर्वांनी येऊन तुला दंडवत करावं असं तुला वाटतं? अशा प्रकारे बिचारा योसेफ कधी बोलला नाही प्रियांनो. त्याने केवळ जे स्वप्न त्याला पडलं ते त्यांना त्याने सांगितलं होतं. त्या स्वप्नामुळे काय घडलं माहीत आहे? योसेफ अनेकशा कष्टांमध्ये पडला. अनेकदा आपण आपलं मन उघडून आपल्या मित्रांना काही गोष्टी सांगून टाकतो, तेव्हा त्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये अडचणी घेऊन येतात. तुम्ही मन उघडून विश्वास ठेवून काही लोकांना तुमच्या कौटुंबिक सर्व गोष्टी सांगून टाकता, तेव्हा तेच लोक तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल सर्व त्यांना माहिती दिली तेव्हा ते बाहेर जाऊन सर्व लोकांना सांगून टाकतात. सावध रहा प्रिय भाऊ आणि बहिणींनो. तुम्ही कोणाशी काय वाटत आहात, कोणाला तुम्ही काय सांगत आहात, कारण प्रत्येक व्यक्ती हा एकसारखा नसतो. आज तुमचा जो मित्र अतिशय विश्वासू असेल, कदाचित तोच मित्र उद्या शत्रू बनेल. आज जो तुमचा अतिशय विश्वासू असा पार्टनर असेल, उद्याच्या दिवशी तो तुमचा शत्रू बनेल. आज तुमच्या सोबत असणारा सेवक जो अतिशय विश्वासू आहे, उद्या तो एखादा शत्रूप्रमाणे वागू शकतो. यामुळेच कृपया तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही विश्वास ठेवून तुमच्या पर्सनल गोष्टी, सर्व कौटुंबिक गोष्टी त्यांना सांगू नका. सर्वच गोष्टी सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तुम्ही अडचणीमध्ये पडाल. चला मिळून प्रार्थना करूया. महान व अतिपवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, त्या दिवशी योसेफाने केलेला जो प्रवास होता तो अतिशय ओझ्यांनी भरलेला, वेदनेने भरलेला व चिंतेने भरलेला असा तो प्रवास होता. परंतु देवा, त्याच्या प्रवासाला तू आशीर्वादांमध्ये बदललंस, आनंददायक असं बनवलं, आशीर्वादाचं कारण बनवलंस. देवा, तू विश्वासयोग्य देव आहेस. देवा, तू योसेफाला 15 वर्ष तपासलंस, त्याची पारख केलीस, त्याची परीक्षा घेतलीस. कितीही कष्ट आले तरी, कितीही नुकसान झालं तरी, दुःख आणि संकटे आले तरी देखील योसेफाने तुला कधीही सोडलं नाही, तुझ्यापासून दूर झाला नाही. अशीच आत्मिकता तू आम्हालाही दे, तसं धैर्य तू आम्हाला दे. देवा, असंच विश्वासयोग्य जीवन तू आम्हाला दे, अशाच धार्मिकतेने भरलेलं जीवन तू आम्हाला दे, व त्याद्वारे अद्भुत असं भविष्य हे वचन ऐकत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देवा तुझ्या कृपेने तू दे बापा. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाने ही प्रार्थना मागत आहोत बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.